नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण आमरसपुरी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर सध्या आंब्याचं सीझन आलेलं आहे. तर घरामध्ये आमरसपुरी होणार नाही असं कधी होणारच नाही. एकदम कमी तेलकट आणि खुसखुशीत पुरी कशी बनवायची आणि त्याच्यासोबत एकदम मऊसूत दाटसर आमरस कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात लाईट जाते. तर आपण मिक्सर न वापरता आणि एकदम मस्त दाटसर आमरस कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर इथे आपण अजिबात मिक्सरचा वापर न करता आपण इथे रस केलेला आहे. तर बघितलात तुम्ही एकदम दाटसर आणि इथे मऊसूत हा आमरस बनून तयार झालेला आहे. तर आपण इथे एक ट्रिक वापरलेली आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण इथे आमरस आणि पुरी केलेली आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एकदम दाटसर आणि रसाळ आमरस कसा बनवायचा ते आपण बघूया. तर इथे मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये आंबे घेतलेले आहेत. तर बाजारमध्ये भरपूर प्रमाणात वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे आंबे आलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते आंबे घ्यायचे आहेत ते तुम्ही घेऊ शकता. तर इथे आंबे घेतलेले आहेत. तर या आंब्यावरती आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि एक अर्धा तासासाठी आपल्याला या पाण्यामध्ये हे आंबे असंच ठेवून द्यायचे आहेत. नंतर आपल्याला हे अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये छान अशा पद्धतीने चोळून-चोळून हे आंबे छान धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे यावरची चीक, धूळ जे काही सर्व आहे ते सगळं निघून जातं आणि आपल्या इथे आमरस बनण्यासाठी आंबे एकदम स्वच्छ होतात. तर इथे आपण मस्त आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. तर या देठाकडचा आपल्याला आंब्याचा भाग कट करून टाकायचा आहे. म्हणजे या देठाकडच्या भागामध्ये थोडं चिकचं प्रमाण असतं म्हणून आपल्याला हा देठाकडचा भाग काढून टाकायचा आहे. तर आंबा आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायचा आहे आणि मस्त आपल्याला याच्या मोठ्या-मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपण ज्यावेळेस आमरस करतो ना, त्यावेळेस आपल्याला जास्तीचा हात आपला भरणार पण नाही आणि मस्त आपल्या इथे यातील पूर्ण रस किंवा यामधला गर एकदम व्यवस्थित निघतो. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला मोठ्या साईजमध्ये हे आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. तर हे आमरस बनवण्यासाठी इथे मी एक पुरणाची चाळण घेतलेली आहे आणि एका डिशवरती ठेवून दिलेली आहे आणि जे आपण आंब्याची फोड करून घेतलेली आहे, ते फोड आपण या चाळणीवरती ठेवून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे घासून घ्यायचं आहे. तर बघितलात तुम्ही या फोडीमधला पूर्णपणे गर निघालेला आहे आणि मस्त इथे आपण मिक्सरचा वापर न करता या पुरणाच्या चाळणीवरती आपल्याला हे आमरस बनवून घ्यायचं आहे. तर या आंब्याच्या पूर्णपणे या फोडीचा पूर्ण गर निघालेला आहे. तर इथे अजिबात हातही भरलेला नाही आणि मस्त एक संग आणि एकदम दाटसर आपल्या इथे आमरस बनून तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक हे आंब्याची फोड घासून दाखवत आहे. तर बघितलात तुम्ही पूर्णपणे या फोडीचा गर निघालेला आहे आणि जे आंब्याची कोय आहे त्याला पण अशा पद्धतीने घासून आपल्याला छान या चाळणीवरती आपल्याला याचा पण छान गर काढून घ्यायचा आहे. तर इथे पूर्णपणे या कोळीचा पण गर छान निघालेला आहे. तर मस्त आपल्या इथे एकदम स्मूथ आणि एकदम दाटसर आपल्या इथे आमरस बनून तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्वच ह्या आंब्यामधला या चाळणीवरती गर काढून घ्यायचा आहे. तर इथे पूर्णपणे हे सगळेच आंबे मी छान या चाळणीवरती अशा पद्धतीने घासून घेतलेला आहे आणि आपल्या इथे आमरस बनून तयार झालेला आहे. तर इथे अशा पद्धतीने पूर्णपणे या आंब्यामधला आमरस काढून घेतलेला आहे. तर जे आपल्या फोडी आणि जे आपली कोय आहेत, त्यामध्ये आपल्याला पाणी घालून आपल्याला यामधला पण पूर्णपणे रस काढून घ्यायचा आहे. पाणी घालून या कोयीचा आणि या सालीचा जर रस काढून घेतला, तर रस एकदम चवीला छान लागतो म्हणून सगळ्यात शेवटी आपल्याला इथे या कोयीला आणि या मस्त या सालीला छान धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा रस पण आपल्याला या डिशमध्ये घालून घ्यायचा आहे. तर इथे आपला मस्त रसरशीत आणि एकदम स्मूथ आणि मस्त आपला इथे आमरस बनून तयार झालेला आहे. नंतर आपल्याला यामध्ये जे आपलं आमरस तयार झालं आहे, तर त्यामध्ये साखर घालून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार जसा तुम्हाला आमरस गोड पाहिजे असेल, त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण घालू शकता. हे सगळे जिन्नस घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे.
तर बघितलात तुम्ही एकदम स्मूथ आणि आपल्या इथे एकसंध आपल्या इथे एकदम दाटसर आपल्या इथे आमरस बनून तयार झालेला आहे. तर हा आमरस काळा पडू नये म्हणून काचेचं भांडं किंवा चिनी मातीचं भांडं तुम्ही वापरू शकता. तर इथे हा आमरस एका डिशमध्ये सर्व्ह केलेला आहे. तर मस्त आपल्या इथे आमरस बनून तयार झालेला आहे. तर लगेचच आपण इकडे एकदम खुसखुशीत आणि टम्म फुगलेली पुरी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर इथे पुरी बनवण्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे गव्हाचे पीठ एका मोठ्या परातीमध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक 4 चमचे बेसन घालून घेतलेलं आहे. बेसन घातल्यामुळे अजिबात पुरी तेलकट होत नाही म्हणून आपल्याला पुरी करत असताना बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. हे बेसनचं पीठ आणि मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये कडकडीत आपल्याला तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. हे तेलाचं मोहन घातल्यामुळे पुरी आपली एकदम खुसखुशीत होते म्हणून आपल्याला गरम करून यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तर हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर तेल गरम आहे तर आपल्याला अशा पद्धतीने हळूवारपणे आपल्याला हे पिठामध्ये छान चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मळत असताना आपल्याला घट्टसरच मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपण चपाती करतो ना, त्यापेक्षा आपल्याला थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे. जर तुम्ही हे पीठ सैलसर जर केलात, तर पुरी एकदम मऊ पडते. म्हणून आपल्याला थोडंसं चपाती करतो ना, त्यापेक्षा आपल्याला हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडं पाणी करून घातलेलं आहे आणि मस्त या पिठाला आपण छान मळून घेतलेलं आहे. जर तुम्ही फारच पीठ हे घट्ट करून घेतलात आणि त्या पुरीला एकदम चिरा पडतात आणि एकदम पुरी व्यवस्थित होत नाही म्हणून आपल्याला थोडंसं आपण चपातीचं पीठ मळतो ना, त्यापेक्षा आपल्याला हे पीठ थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर इथे हे छान पीठ घट्टसर मळून घेतलेलं आहे. तर 10 मिनिटासाठी आपल्याला इकडे हे पीठ असंच भिजत घालून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण गॅसवर इकडे कढई ठेवलेली आहे तेल गरम करण्यासाठी. तर इकडे तेल छान गरम झालेलं आहे. तर इकडे आपलं छान एक 10 मिनिटामध्ये आपले हे पीठ पण छान भिजले गेलेले आहे. तर या पिठाचे आपण छोटे-छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला पुरी लहान-मोठी जशी करायची असेल त्या इतपत तुम्हाला हे उंडे करून घ्यायचे आहेत. तर इथे मी 1-2 उंडे करून घेतलेले आहेत. तर ते उंडा आपण एक पिठामध्ये घोळून घेऊया आणि पोलपाटवर अशा पद्धतीने आपल्याला हे उंडा छान लाटून घ्यायचा आहे. तर इथे छान गोल गरगरीत इथे हे लाटणीने हे पुरी लाटून घेतलेली आहे. तर हे पुरी लाटत असताना आपल्याला जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही. तर आपल्याला मीडियम साईजमध्ये आपल्याला इथे मस्त हे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर इथे अशा पद्धतीने मी इथे एक 4 ते 5 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि इकडे गॅसवर आपलं कढईमध्ये तेल पण छान गरम झालेलं आहे. तर आपण या तेलामध्ये एक पुरी सोडून द्यायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने झाऱ्याने त्यावरती तेल घालून घ्यायचं आहे. झाऱ्याने तेल घातल्यामुळे आपली एकदम टम्म फुगण्यास आपली इथे पुरी छान मदत होते म्हणून आपल्याला अशा पद्धतीने झाऱ्याने या पुरीवरती तेल घालून घ्यायचं आहे. तर बघितलात तुम्ही आपली इथे मस्त एकदम टम्म आपली इथे पुरी छान फुगली गेलेली आहे. तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व पुऱ्या छान तळून घेतलेल्या आहेत. तर हे तळून घेतलेल्या पुऱ्या आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. तर इथे आपला मस्त दाटसर आमरस बनून तयार झालेला आहे आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत. तर लगेचच आपण एका डिशमध्ये हे आमरस आणि पुरी सर्व्ह करूया. तर इथे आपण मस्त अक्षय तृतीयानिमित्त आमरसपुरीचा इथे बेत केलेला आहे. तर तुम्हाला आमरसपुरीची आजची रेसिपी कशी वाटली नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.